एसटी कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून हालचाल. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार सोमवारी होणार. एकनाथ शिंदेंची फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्तांसोबत चर्चा. पगारासंदर्भात उद्या लेखी आदेश जारी केले जाणार. कुठल्याही परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार 7 तारखेला झाले पाहिजे. मी 5 तारखेलाच वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन बसणार. मंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका. आमची फाईल अर्थमंत्र्यांकडेही पाठवली जात नाही. वित्त खातं परस्पर आमची फाईल पाठवून देतं. प्रताप सरनाईक यांचा आरोप. पुढील 10 दिवसात 6 दिवस शेअर मार्केट बंद राहणार. NSE BSE मध्ये ट्रेडिंग होणार नाही. अमेरिकेकडून भारतावरच्या आयात शुल्कात स्थगिती. शेअर बाजारात आज उसळी. सेन्सेक्स 1100 अंकांनी वधारला तर निफ्टी 22,750 अंकांवर. टॅरिफ टाळण्यासाठी ॲपल कंपनीकडून भारतातून 600 टन आयफोन अमेरिकेत एअरलिफ्ट. जवळपास 15 लाख आयफोन अमेरिकेत रवाना. टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन स्वस्त होण्याची शक्यता. चीनी उत्पादकांकडून भारताला 5% सूट देण्याचा प्रस्ताव. अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामुळे चीनी उत्पादकांचा निर्णय. गेल्या 3 वर्षात खासगी शाळांच्या शुल्कात 50 ते 80% वाढ. मागील 3 वर्षातील सर्वेक्षणात बाबूगड. खासगी शाळा दरवर्षी 10 ते 15% शुल्क वाढवत असल्याची माहिती. दिल्ली स्थित लोकल सर्कल नावाच्या संस्थेचं सर्वेक्षण. HSRP नंबर प्लेटसाठी वाहन मालकांची दमछाक. कंत्राटदार फिटमेंट सेंटरमध्ये समन्वयाचा अभाव असल्यानं मनस्ताप. राज्यात 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसवण्याचा आदेश.